म्हणजे पवारांच्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडनं मिळतो तो आता डोस त्यांना काल मिळालाय। त्यामुळे आता त्यांनी जरूर न्यायालयाचे दरवाजे ठोठावावेत। आम्ही सुद्धा जेव्हा केव्हा हे प्रकरण पुन्हा न्यायालयामध्ये जाईल आम्ही आमची बाजू भक्कमपणाने न्यायालयामध्ये मांडू। आता या सुनावणी प्रक्रियेतनं आम्ही काल सगळेजण मोकळे झालेलो आहोत। आमचे आता शिवसंपर्क अभियान माननीय मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेबांचं राज्यभर सुरू आहे। येणाऱ्या 14 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे जे अलायन्स आहेत, जे मित्रपक्ष, घटक मित्रपक्ष महायुतीमधले आहेत, त्या प्रत्येकाचा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संयुक्त महामेळावा आम्ही घेणार आहोत। त्याच्या तयारीला आम्ही सगळेजण लागलेलो आहोत। आम्ही निश्चितपणे अतिशय वेगानं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि मान्य दादांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे काम करू आणि ज्यांना टीका करायची आहे त्यांनी टीका करत राहावं। माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे चांगल्या कामातनं आम्ही त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देऊ। धन्यवाद। चोर मंडळ असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं जाते तुम्हाला, त्यामुळे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आता विधानसभेत मांडणार आहे। मी देखील हे वक्तव्य काल केलेलं आहे। काल जेव्हा माझ्या सुद्धा हे पाहण्यात आलं की अतिशय असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला, आदित्य ठाकरेंकडनं झाला, म्हणून मी मगाशी म्हटलं न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यावरती अशी असंसदीय भाषेमध्ये, अवमानास्पद भाषेमध्ये तुम्ही ही टीका करता, ही गैरलागू आहे। आणि म्हणून मी कालच मत व्यक्त केलेलं आहे की त्यांच्यावर निश्चितपणानं हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल। माननीय राम कदम साहेब जसं म्हटले तसं हक्कभंग आणण्याच्या दृष्टीनं आमची कार्यवाही सुरू झालेली आहे। विजय वडेट्टीवार असं म्हणतात की 14 आमदार जर अपात्र केले असते तर ठाकरे गटाला परत एकदा सहानुभूती भेटली असती, त्याचा फटका शिंदे गटाला याचबरोबर महायुतीला झाला असता। यामुळे ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र केले नाहीत, कसं बघता? विजय वडेट्टीवारांना काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे। 14 आमदारांच्या बाबतीत मी स्पष्ट सांगितलं मगाशी, माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की व्हीप बजावण्याची कार्यपद्धती विधानसभेच्या हिरव्या पुस्तकाच्या नियम पुस्तकामध्ये नमूद केलेली आहे। ती प्रोसिजर फॉलो केलेली नाही, ती कार्यपद्धती फॉलो केलेली नाही आणि म्हणून ते डिस्क्वालिफाय होत नाहीत हे माननीय विधानसभा अध्यक्षांच्या निकालामध्ये स्पष्ट आलेलं आहे। त्यामुळं आता केवळ असं केलं तर असं का नाही केलं आणि असं केलं तर याच्यामुळे केलं ही विरोधकांची नेहमीची पद्धती आहे। मी म्हणतोय ना, त्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्या, आम्ही चांगल्या कामातनं त्यांना उत्तर देऊ। कोणतीही कारवाई न केल्यामुळे या निकालाचा चुकीचा पायंडा पडू शकतो अशी भीती ठाकरे गटाने व्यक्त केलेली आहे। 16 आमदारांवरती कोणतीही कारवाई न केल्यामुळे भविष्यामध्ये या निर्णयाचा चुकीचा पायंडा देशभरामध्ये पडू शकतो अशी भीती विरोधकांनी व्यक्त केलेली आहे, कसं पाहता? नाही, हे बघा, आमदार डिस्क्वालिफाय करायचे पूर्ण अधिकार हे घटनेनं, नियमानं विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत। मी सांगतो ना, काल अर्ज आला आणि आज निर्णय झाला असं नाही। गेली वर्षभर मी मगाशी म्हटलं तसं त्याच्यावर सुनावणी सुरू आहे, लेखी युक्तिवाद सुरू आहे, तपास सुरू आहे, सरतपास सुरू आहे, साक्षी सुरू आहेत। ह्या सगळ्या गोष्टी बघून मेरिटवर निर्णय झालेला आहे। त्यामुळं मेरिटवर असणारा निर्णय काल माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांनी सुद्धा सांगितलं की मी घेतलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत घेतलेला निर्णय आहे, मेरिटवर घेतलेला निर्णय आहे। त्यामुळं हा निर्णय निश्चितपणानं वरच्या कोर्टामध्ये सुद्धा ग्राह्य धरला जाईल, वरच्या कोर्टामध्ये सुद्धा टिकेल याचा आम्हाला विश्वास आहे। तुम्ही म्हणाले की नैसर्गिक युती तोडून ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही लढतात त्यांना त्यांच्यासोबत आम्हाला जावं लागलं म्हणून हे मान्य नव्हतं असं तुम्ही अध्यक्षांना वारंवार सांगत होतात। अध्यक्षांना नाही, आमच्या पक्षप्रमुखांना सुनावणी दरम्यान सुद्धा। हा, आता अजित पवार तुमच्या सोबत आलेले आहात, त्यांना कसं मग सामावून घेतात? ज्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य आहे, देशाची प्रगती जी माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, राज्यामध्ये अजितदादा सरकारमध्ये येण्यापूर्वी माननीय शिंदे साहेबांच्या आणि माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जी युती सुरू होती, जी प्रगती सुरू होती, त्याला
मदत करण्यासाठी, त्याला अधिक भक्कम करण्यासाठी, त्याला पाठबळ देण्यासाठी जे जे लोक या महायुतीमध्ये येतील त्यांना सामावून या ठिकाणी आपण घेतलेला आहे. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.